नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा किंबहुना मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 6,715 जागांसाठी अधिकारी संवर्गातील पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणती पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। पे स्केल तुम्हाला 48,480 ते 85,920 या पे स्केलमध्ये सॅलरी असणार आहे। तुमची सॅलरी स्टार्टिंगची जवळपास 80,000 प्लस या ठिकाणी राहू शकते। विविध ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहे, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी IBPS मार्फत रिलीज करण्यात आलेली ही नोटिफिकेशन आहे। यामध्ये IBPS मार्फत ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या विविध बँका आहेत, त्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे। बघा काय म्हणलं आहे त्याने, तर रिक्रुटमेंट होत आहे कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेसच्या अंडर फॉर द रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। ज्यामध्ये तुमचा पे स्केल या पदासाठी तुम्हाला 48,480 ते 85,920 हा त्या ठिकाणी मिळत आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला एलिजिबल जे अलाउन्सेस असतील, प्रिक्विसिट असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमार्फत मिळणार आहेत। 80,000 to 90,000 तुमची पर मंथ त्या ठिकाणी सॅलरी राहणार आहे। सो IBPS मार्फत ज्या काय बँका आहेत मित्रांनो, विविध बँका इंडियन गव्हर्नमेंटच्या अंडर, त्यांच्यासाठी रिक्रुटमेंट ऑफिसर पदासाठी किंवा PO पदासाठी आणि त्या मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी या ठिकाणी होत आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर बघा मॅनेजमेंटच्या ज्या जागा आहेत किंवा मॅनेजमेंट ट्रेनी किंवा POच्या ज्या जागा आहेत त्याचं बँकेवाईज त्यांनी किंवा कॅटेगरी वाईज त्यांनी जागांचं विश्लेषण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यानुसार तुम्ही बघू शकता, बँक ऑफ बडोदाचे टोटल 1900 टोटल जागा राहणार आहेत। बँक ऑफ इंडियाच्या 500, बँक ऑफ महाराष्ट्राच्या 1100 जागा आहेत, कॅनरा बँकेच्या 1500, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 500, इंडियन बँकेच्या सध्या अवेलेबल नाहीत, मे बी नंतर त्या ठिकाणी ऍड होतील। इंडियन ओव्हरसीज बँक 550, पंजाब नॅशनल बँक 504, पंजाब अँड सिंध बँकच्या 161 जागा आणि युकॉन युनियन बँकच्या सध्या जागा अवेलेबल नाहीत, प्रॉबब्ली त्या दरम्यानच्या काळामध्ये ऍड केल्या जातील। मात्र सध्या 6,715 जागांसाठी ही मेगा भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे, ज्याचं कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। भरपूर जागा आहेत मित्रांनो, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। 6,715 जागांसाठी ही मेगा भरती या ठिकाणी होत आहे। आता बँकांची माहिती तुम्हाला समजलेली आहे, कॅटेगरी वाईज जागांची माहिती समजलेली आहे। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे। तर ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे मित्रांनो, कोणत्याही डिसिप्लिनमध्ये। डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। तुम्ही जर पदवीधर असाल कोणत्याही विषयामध्ये तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करण्याची संधी आहे। क्वालिफिकेशन तुमचं मित्रांनो कंप्लीट असणे आवश्यक आहे 21/6/2026 अगोदर, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। सो या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर बघा एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एज लिमिट तुम्ही बघू शकता। अगेन तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे 1/7/2026 रोजी। त्यानुसार ओपनसाठी 20 ते 30 वर्ष एज लिमिट या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे। मॅक्झिमम जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 30 इयर्स एज लिमिट राहील। यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, OBCला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। जे अपन कॅन्डिडेट त्यांना सुद्धा 10 वर्ष आणि जे एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट त्यांना 5 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। त्यानंतर बघा या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन तुमची सिलेक्शन प्रोसेस किंवा एक्झामिनेशन यासाठी कशा प्रकारे होणार आहे। तर पहिला तर तुमची मेन एक्झामिनेशन माफ करा प्री एक्झामिनेशन होईल मित्रांनो, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी बाबतचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील। 100 क्वेश्चन असणार आहे, 100 मार्कांची एक्झाम या ठिकाणी असणार आहे। टोटल 60 मिनिटांचा टाइम तुम्हाला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर तुमची मेन्स एक्झाम होईल प्री एक्झाममध्ये पास झाल्यानंतर, ज्यामध्ये रिझनिंग, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, डेटा ॲनालिसिस आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा तुमचा या ठिकाणी राहणार आहे, ज्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे। यामार्फत तुमचं मित्रांनो पुढच्या गोष्टीसाठी सिलेक्शन होणार आहे आणि त्यानंतर प्रॉब्ली इंटरव्ह्यू नंतर तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल। सो या गोष्टींसाठी तुम्हाला तयारी ही आतापासूनच केली पाहिजे, किंवा जर तुम्ही बँकिंग रिलेटेड स्टडी करत असाल तर नक्कीच तुम्ही यासाठी याबाबत सगळे अवेअरनेस असाल आणि त्यानुसार तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता।
पुढे बघा एक्झामिनेशन सेंटर्स प्री आणि मेन एक्झामिनेशन महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे दिलेले आहेत. ऑल ओव्हर इंडिया ही 7,000+ जागांसाठी भरती होत आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. एक्झाम सेंटर मात्र नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. बघू शकता भरपूर लोकेशन आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, लातूर, नागपूर किंवा जवळपास जर म्हटलं मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूर, सोलापूर, सांगली या सर्व गोष्टी जर बघितल्या तर प्री आणि मेन्ससाठी सुद्धा भरपूर एक्झाम सेंटर त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता, ज्यासाठी तुम्हाला मित्रांनो ट्रॅव्हल लांब करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर बघा यासाठी ॲप्लिकेशन फी काय राहणार आहे, तर ॲप्लिकेशन फी SC ST हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी 175 रुपये राहील. तर इतर सर्वांना या ठिकाणी 850 रुपये फॉर्म फी राहिलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो, त्यामुळे मेक शुअर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणी फी भरल्याशिवाय तुमचा फॉर्म हा ग्राह्य धरला जाणार नाही. यासाठी अप्लाय करण्यासाठी IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. यामध्ये 1/7/2026 पासून 21/7/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. ऑनलाईन प्री एक्झामिनेशन ऑगस्टमध्ये होईल, मेन एक्झामिनेशन ऑक्टोबरमध्ये होईल. यांचा जो फॉर्मॅट आहे जवळपास मित्रांनो ठरलेला असतो आणि त्यानुसार जानेवारी 2027 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हिजनल अलॉटमेंट किंवा सिलेक्शन तुमचं त्या ठिकाणी होणार आहे. या भरतीबाबत मित्रांनो काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. याच्या सर्व इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी दिलेली आहे. लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल. अशा प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो. धन्यवाद.